नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. या योजनेसाठी 46,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सद्यस्थितीत असणारी दरमहा 1,500 रुपयांची रक्कम वाढवत टप्प्याटप्प्याने ही रक्कम 3,000 रुपयांपर्यंत करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना राज्यस्तरीय वचनपूर्ती कार्यक्रमात दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय वचनपूर्ती कार्यक्रमाचे माणगाव तालुक्यातील मोरबा येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, राज्य मार्ग परिवहन महामंडळ अध्यक्ष भरत गोगावले, खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, महिला आणि बालविकास विभाग सचिव डॉक्टर अनूप कुमार यादव, कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अधिकारी उपस्थित होते. आपल्या कामाच्या माध्यमातून ठसा उमटवणाऱ्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सत्कारासाठी मी याच व्यासपीठावर 2 महिन्यांनी पुन्हा येईल. ते खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी आहेत, असे गौरवोद्गार खासदार श्रीरंग बारणे यांनी काढले. पनवेल महापालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ऑनलाईन करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, सिडकोचे सहव्यवस्थापक गणेश देशमुख, पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, माजी नगरसेवक अनिल भगत, जयंत पगडे, हरेश केणी, बबन मुकादम, अजय बहिरा, राजश्री वावेकर, दर्शना भुईर, रुचिता लोंढे, शिवसेना नेते रामदास शिवाळे उपस्थित होते. जो शिक्षण घेईल तो कितीही श्रीमंत व्यक्तीला मागे टाकून पुढे जाऊ शकतो. ही ताकद शिक्षणामध्ये आहे. म्हणून शिक्षण घेण्यासाठी तरुणांना महायुतीचे सरकार पुढाकार घेऊन त्यांना प्रवृत्त करत आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोलीमध्ये आदिवासी मुलांच्या वसतिगृहाच्या भूमिपूजनावेळी केले. राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने रायगड जिल्ह्यात 4 ठिकाणी आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या नूतन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानुसार कळंबोलीमध्ये 25,47,00,000 रुपयांच्या निधीमधून उभारण्यात येणाऱ्या या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. ड्रग्ज विक्री करणाऱ्या नायजेरियन व्यक्तीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली आहे. त्याच्याकडून 25,43,000चे अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत. तळोजा येथे भाड्याने घेतलेल्या घरात तो अंमली पदार्थ विक्री करायचा. तळोजा परिसरात एक नायजेरियन व्यक्ती अंमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यावरून सहाय्यक आयुक्त भाऊसाहेब ढोले यांनी वरिष्ठ निरीक्षक संदीप निगडे, सहाय्यक निरीक्षक श्रीकांत नायडू, निलेश धुमाळ, ज्ञानेश्वर बनकर, व्ही पाटील, रमेश तायडे, गणेश पवार, संजय पुलकर, अंकुश म्हात्रे यांचे पथक तयार केले. या पथकाने तळोजा एकटफाटा येथे IG रेसिडेन्सी इमारतीमधील घरावर छापा टाकला. यावेळी तिथे राहणाऱ्या इफियानी इयादा यांच्याकडे 3,23,000चे 21.16 ग्रॅम MD आणि 21,20,000चे 106.74 ग्रॅम कोकेन मिळून आले आहे. हवामानात बदल झाल्याने पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारी करायला गेलेल्या होड्या समुद्रकिनारी आल्या आहेत. अचानक वातावरणात बदल होऊन पावसाचे प्रमाण वाढले आहे. या अगोदर ऑक्टोबर हीटचा तडाखा लोकांना सहन करावा लागत होता. किमान 35 डिग्री सेल्सिअस तापमान नसल्याने लोकांना घामाच्या धारा सहन कराव्या लागत होत्या. परंतु बुधवारी पहाटे सकाळपासूनच पाऊस पडू लागल्याने वातावरणात गारठा आला आहे. बोटी किनाऱ्याला लागल्याने मासळी बाजारात मासळीचे प्रमाण थोडे घटले आहे. जोरदार पाऊस बरसत संत गतीने पाऊस बरसल्याने भाताची रोपे सुरक्षित असल्याची माहिती कृषी खात्यामार्फत देण्यात आली आहे. पावसाचे प्रमाण वाढल्याने बोटी जरी किनाऱ्यास आलेल्या असतील तरी वातावरणात बदल होताच बोटी पुन्हा मासेमारी करायला जातील, अशी माहिती मच्छीमार संस्थांनी दिली आहे.
जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये अनेक ठिकाणी विद्युत खांब गंजलेले तसेच जीर्ण झालेले आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडे तक्रार करण्यात आली आहे. डोंगर माथ्यावर वसलेल्या माथेरानमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते. वादळी वाऱ्यामुळे मोठी झाडे तसेच विद्युत खांब पडण्याच्या घटनाही वारंवार घडतात. 2 महिन्यांपूर्वी झाडे तसेच विद्युत खांब उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरातील अनेक भागात विद्युत खांब गंजले आहेत. शास्त्री हॉल नाका येथे ई-रिक्षा थांब्याजवळ 3 विद्युत खांब पडण्याच्या स्थितीत आहेत. या ठिकाणी कायम वर्दळ असते, त्यामुळे येथे दुर्घटना घडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे. महावितरणचे अधिकारी कर्मचारी दररोज या ठिकाणाहून ई-रिक्षाने प्रवास करतात, मात्र अद्याप त्यांचे गंजलेले खांबकडे लक्ष गेलेले नाही. तक्रार केली तरी अधिकारी केवळ बघायची भूमिका घेत असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडे तक्रार करण्यात आली आहे. हरियाणा राज्यात बहुमताने भाजपची सत्ता आल्यामुळे नागोठणे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना रोहा तालुका सरचिटणीस आनंद लाड, शहराध्यक्ष सचिन मोदी आणि जिल्हा उपाध्यक्ष श्रेया कुंटे यांनी मार्गदर्शन करून हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रात देखील आपल्याला महायुतीची सत्ता आणण्यासाठी सर्व मिळून जोमाने कामाला लागू, विकास कामांच्या जोरावर महाराष्ट्रात निश्चितच भाजपची सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला. हरियाणा राज्यात बहुमताने भाजपची सत्ता आल्यामुळे नागोठणेमध्ये विजयाचा जल्लोष साजरा करताना ज्येष्ठ नेते अनंत वाघ, जिल्हा उपाध्यक्ष श्रेया कुंटे, रोहा तालुका चिटणीस आनंद लाड, रोहा तालुका सरचिटणीस एकनाथ ठाकूर, शहराध्यक्ष सचिन मोदी, ज्येष्ठ कार्यकर्ते विवेक रावकर, सिराज पानसरे, रोहा तालुका क्रीडा संयोजक शेखर गोळे, रोहा महिला मोर्चा अध्यक्ष अपर्णा सुटे, रोहा शिक्षण सेल अध्यक्ष अशोक अहिरे, रोहा तालुका शिक्षण सेल उपाध्यक्ष धनराज उमाळे, शहर सरचिटणीस तीरथ पोलसानी, नागोठणे शहर उपाध्यक्ष गौतम जैन, ॲडव्होकेट रमेश जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. वाणते येथे सामाजिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. यासाठी आमदार महेंद्र दळवी यांनी केलेले पाठपुरावा कामी आला असून सुमारे 7 लाख रुपयांचा निधी खर्च करून हे काम करण्यात आले आहे. या सभागृहाचे लोकार्पण शिवसेनेचे नेते विघ्नेश माळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे रायगड जिल्हा उपप्रमुख भरत पेलोसे, जिल्हा संघटक दिनेश मिलमिने, मुरुड तालुका संघटक यशवंत पाटील, मुरुड तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, उपतालुका प्रमुख मनोज कमानी, शीघ्र ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष पाटील, शिवसेनेचे युवा नेते दीपेश वरळकर, तेलवडे ग्रामपंचायतचे उपसरपंच निलेश तांबडकर, अविनाश शिंदे, मंदा ठाकूर, गोविंद दिवेकर, तुकाराम देवेकर, काशीनाथ वारके, काशीनाथ भोईर, संजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.